ठराव करावा अशा पद्धतीचं निवेदन आम्ही सगळ्या डेऱ्यांना पाठवलेलं आहे. आणि एकदा ठराव गोळा झाले आणि ठराव जमा झाले, कारण की अजून भावकीतलं भांडण काय चाललंय आम्हाला माहित नाही. दररोज सकाळी आम्हाला नवीन नवीन बातम्या ऐकायला मिळते. एक भावकी म्हणते बांधावरचं भांडण आमचं मिटलेलं आहे, बांध वाटलेला आहे. दुसरी भावकी म्हणते अजून मिटलेलं नाही, अजून वाटण्या व्हायच्या आहेत. त्यामुळे हे भावकीचं भांडण लोकांच्या पुढे अजून चालू आहे. त्यामुळे आता किती संस्था रद्द होणार, किती संस्था राहणार, या सगळ्यावर उद्या सगळ्या गोष्टी ठरतील. समविचारी नाव आपल्या आघाडीचं आहे. शेवटी तुम्ही बघितलं तर गेल्या 30-40 वर्षामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेष करून अगदी पुण्यापासून सोलापूर, सांगली, सातारा हा कोऑपरेटिव्हचा बालेकिल्ला राहिलेला. तिथं पक्षविरहित सहकारी संस्थांच्या निवडणुका लढवल्या गेल्या म्हणून या संस्था टिकल्या. पक्षाचा लेबल घेऊन कधी जिल्हा मध्यवर्ती बँकेची पायरी आम्ही चढलो नाही, गोकुळची पायरी आम्ही कधी चढलो नाही. त्यामुळं शेवटी ही 5.5 लाख शेतकऱ्यांशी निगडीत संस्था आहे. ती पक्षापेक्षा शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय घेणारी असली पाहिजे अशी माझी. अशी तुमची भूमिका असते तर दुसऱ्या बाजूला सगळ्या पक्षाचे नेते एकत्र येऊन तुमच्या विरोधात आघाडीची मोड मानतायत. ते एकत्र असले तरी दूध उत्पादक माझ्या बाजूने असणार आहे, कारण की त्यांना जो शब्द आम्ही दिला होता 2 रुपयाचा 14 रुपये दरवाढ या ठिकाणी दिलेला आहे आणि तेही नाकारू शकत नाही. गेल्या आपण 2-4 महिन्यात एवढे आगवा परत ती घेतात साध्य काय तुम्ही माझं म्हणणं तेच आहे की 3 महिने तुम्ही गोकुळची बदनामी का केली? तुम्हाला जर गळ्यात गळा घालायचाच होता तर मग आमचा गोकुळ ब्रँड जो देशभर होता तो बदनाम त्या ठिकाणी तुम्ही का केला असं आमचं मत आहे. म्हणजे मी म्हणलं तसं भावकीचं अजून मिटलेलं नाही का मिटलंय हे माहीत नाही. त्यामुळे ते ज्यावेळी पॅनल होईल, प्रत्यक्ष निवडणूक लागेल, त्याच वेळी सगळ्या गोष्टी पुढे येतील. सर, एका बाजूला माहितीचं पिटलंय म्हणतात, तर दुसऱ्या बाजूला अशाच एका याच्यावर लाल प्रमाणपत्रावर गाजतोय. महायुतीमधीलच काही घटक तो मुद्दा समोर आणतायत. माझा मूळ उद्देश काय पाहिजे की गोकुळ ब्रँड टिकला पाहिजे, यासाठी कोण प्रायोरिटी देणार आहे? 5.5 लाख शेतकऱ्यांना आम्ही दर 10 दिवसाला 80 कोटी रुपये देतोय. हे शेतकऱ्यांचं या जिल्ह्याचं अर्थकारण हे ऊस, शेती आणि उद्योग या 3 विषयावरचा. ऊस आणि दूध हा महत्वाचा घटक या जिल्ह्याच्या अर्थकारणावर आहे आणि मग तो सुरक्षित ठेवणं ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याची जबाबदारी. गेल्या 5 वर्षात पाहायला गेलं तर गोकुळला चौकशी लावण्याचा प्रयत्न झाला, SIT स्थापन करून त्या संदर्भातल्या काही चौकशा करण्याचा प्रयत्न झाला. एकूणच नेमकं मग 5 वर्षात काय चालू होतं? नाही, माझं म्हणणं काय की ती महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी आम्ही काय केलं का? तुम्ही महायुतीचे चेअरमन म्हणून त्या ठिकाणी बसलात, महायुतीचे चेअरमन झाल्यावर ते सगळे चालू झाले. त्यांच्यातल्या भांडणाचं दुसऱ्या गोकुळवर होऊ नये एवढी आमची अपेक्षा आहे. मी म्हणलं कसं की काय आहे की हे वाद निर्माण करण्यामध्ये कुणाचा काय उद्देश आहे मला माहिती, परंतु माझी भूमिका मी काय सांगतोय की बाबा 5.5 लाख शेतकऱ्यांचं जीवनमान याच्यावर अवलंबून, त्याला प्रायोरिटी माझी भूमिका असते. पण ह्या शेतकऱ्यांची भूमिका म्हणून तुम्ही काय सांगाल? कारण सोशल मीडियावरती बायकॉट गोकुळ अशा पद्धतीने मला वाटतं ते करणं संयुक्तिक नाही असं माझं. बायकॉट गोकुळ करणं संयुक्तिक नाही. एकीकडे निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे, मात्र प्रकाश बेलवाडे म्हणतायत की प्रक्रिया चुकीच्या पद्धतीने चालू होती आणि बेकायदेशीर आहे. आता चंद्रकांत दादांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे. पण एकूणच तर महायुती एकत्र लढणार म्हटल्यानंतर त्यांच्यातच इतकी स्पर्धा आहे की बरेच जण नाराज होणार अशी स्थिती आहे. काही जणांनी काही अंदाज लावून तुमच्यापर्यंत काही संपर्क केलेला आहे का? आणि जर तसं कोण आलं तर आपल्या आघाडीमध्ये त्यांना संधी मिळणार? अजून बरंच पाणी वाहून जाणार आहे, बरेच 2-3 महिने. आता अजून गोकुळची निवडणूक सुप्रीम कोर्टातनं लागलेली आहे. परत त्याच्यावर काय होणार आहे चर्चा अशी आम्हाला ऐकायला मिळते, काय माहित नाही. रणांगण जसं जसं येईल तसं मोरे ॲटिट्यूडली आत्ताच सगळे सांगण्यात पॉईंट नाही, होतील ना. शेवटी 25 उमेदवार आमचे उभे राहणार हे एवढं कन्फर्म आहे, त्यात काही अडचण नाही. चंद्रजी नाराज त्या दिवशी होते, कारण त्यांना बोलवण्यास त्यांची कार्यकर्त्यांची देखील स्टेटस वगैरे त्या दिवशी पाहायला मिळते. रात्री पालकमंत्र्यांनी भेट देखील घेतली असं समजते. तसं या मी मागचं पॅनेल करताना प्रत्येकाच्या घरी गेलो होतो, प्रत्येकाला सन्मान दिला होता, प्रत्येकाला बोलवून घेऊन पॅनलमध्ये त्यांच्या मर्जीप्रमाणे जागा देण्याचं काम प्रकाश आंबेडकर असू दे, चंद्रजीत नरके असू दे, संजय दादा आणि मी स्वतः प्रकाश आंबेडकरांना पाठी भेटायला गेलो आणि त्यांना भेटतो. राजेश पटकांना भेटायला मी स्वतः गेलो.
आमची भूमिका त्यावेळी होती सगळ्यांचा सन्मान ठेवून प्रत्येकाला देणं. तर त्यांनी ठरवायचं तुमचा सन्मान कुठं किती ठेवला गेला. तुम्ही म्हणताय की पक्षीय राजकारण आम्ही कुटुंबमध्ये कधीच आणलं नाही. मात्र आता ज्या पद्धतीने विरोधकांची मोठ बांधली जाते, चंद्रकांत आता तेच लीड करतात, त्याचे ठराव किती असेल तुम्हालाच माहिती. मात्र एकूणच ह्या सगळ्या गोष्टी पाहायला गेल्या तर सरकारलाच कुठंतरी गोकुळवरती हस्तक्षेप करायचा किंवा शिरकाव करायचा दिसतोय. मुळात प्रशासक नेमण्याबद्दल मुश्रीफ साहेबांनी मुख्यमंत्र्यांना 22 वेळा सांगितलं होतं की प्रशासक नेमू नका म्हणून. अशी चर्चा आहे. ते 22 वेळा त्यांचं ऐकलं का नाही मला माहित नाही, अजून ऐकलं. मुळात चंद्रकांत दादांचा प्रशासक मंडळ करत असताना प्रशासक मंडळाचा अध्यक्ष कुणाला तरी करावं अशी त्यांची भूमिका होती. ते मुख्यमंत्र्यांनी ऐकलं नाही आणि अधिकारी नेमला प्रशासक म्हणून. नाही तर चंद्रकांत दादांचा प्रस्ताव वेगळा होता, प्रशासक कुणाला नेमायचं, त्याचा उल्लेख मी आता करत नाही. तरी उद्याची गणित मला अजून माहीत नाही, त्यामुळं आज त्याच्यावर बोलणं संयुक्तिक नाही. त्यामुळं प्रशासक तुमच्याच काळात आला, महायुतीचं सरकार आहे, महायुतीचा चेअरमन आहे, मग ही वांदी का लावली तुम्ही, असं आमचं सातत्यानं माझं म्हणणं तेच आहे. किंवा मग या तक्रारी या सगळ्या गोष्टी कशासाठी या केल्या. ताबडतोब मुदत संपल्या निवडणूक लावायची होती. विषय सभासदांनी उत्पादकांनी निर्णय घेतला असता. भावकीचा उल्लेख आपण 2 ते 3 वेळा केलेला आहे. आपल्याला महायुती ही भावकी म्हणायचं की स्पेसिफिक कुठल्या भावकी? महायुतीतली भावकी. सातत्यानं ती भावकी अजून वेळ आहे. सातत्यानं अध्यक्ष निवडीत देखील मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला. आता सुद्धा महायुतीतील भांडण मिटवायला मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा. कुठेतरी गोकुळचा एक जिल्ह्यातले कंट्रोल मुख्यमंत्र्यांच्याकडे जिल्ह्यातले नेते कुंकवत आहेत हे दर्शवत. तुमच्या जिल्ह्यातल्या नेतृत्वांमध्ये कुंकवतपणा आहे म्हणून तुम्ही करू शकत नाही. या गोकुळमध्ये गेले 25-30 वर्ष माडिक साहेबांचं पॅनल होतं, त्यावेळी काँग्रेसची सत्ता होती. कुठं आम्ही त्या पद्धतीने भूमिका त्या ठिकाणी घेतली नाही. मुख्यमंत्र्यांनी कधी हस्तक्षेप केलेला मला तरी आठवत नाही. म्हणजे विलासराव देशमुख साहेब असतील, अशोकराव चव्हाण साहेब असतील किंवा सुशील कुमार शिंदे साहेब असतील, पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, कधी हस्तक्षेप केलेला आम्ही तरी ऐकलेलं नाही. परंतु आता जिल्ह्यातलंच नेतृत्व कुंकवत असेल तर मग राज्याच्या नेतृत्वाला हस्तक्षेप करायला संधी मिळते. खरं तर लाडक्या बहिणींची केवायसी झाल्यामुळे 80 लाख महिला आहेत